नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. अजित पवारांचा 28 जानेवारी रोजी मृत्यू झाला. आजपर्यंत महाराष्ट्र या दुःखातून सावरलेला नाही आहे. 3 दिवसाचा दुखवाटा आणि त्याच 3 दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. अजित पवारांचा मृत्यू झाला, विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अमोल मिटकरींनी सगळ्यात तीक्ष्ण आणि तिखट सवाल उपस्थित केलेत, ज्याचं उत्तर अद्यापर्यंत मिळालेलं नाही आहे. DGCAनं दिलेलं नाही आहे, विमान कंपनीनं दिलेलं नाही आहे, मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाही आहे किंवा मग पोलीस प्रशासनाच्या कोणी लोकांनी दिलेलं नाही आहे. ब्लॅक बॉक्समध्ये काय बाहेर येतं हे सुद्धा अजून पाहिलं जात आहे. कदाचित ब्लॅक बॉक्सला काही महिनेही लागू शकतात. त्यामधल्या काही डिफिकल्ट, काही छोट्या छोट्या सूक्ष्म गोष्टी ज्या आहेत ते बाहेर काढायच्या असतात. त्यासाठी पुढचे काही 15 दिवस, 8 दिवस, महिना, 2 महिने आणि कदाचित 6 महिनेसुद्धा लागू शकतात. त्यातली सगळी माहिती संकलन करण्यासाठी आणि सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी कदाचित 6 महिनेसुद्धा लागू शकतात. तत्पूर्वी काही सवाल उपस्थित केले जातात, काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. खास करून अमोल मिटकरींनी फार काळजातून काही सवाल उपस्थित केलेले आहेत. अजित दादा 27 तारखेला जी काही बैठक आहे तिथून मिळाल्यानंतर पुढचे काहीच कार्यक्रम होते असं एक पत्र जाहीर केलं जातं आहे. आणि 28 तारखेचं सकाळचं फुटेज म्हणजे 24 तासाचं फुटेज हे विमानतळावरचं गायब आहे असं सुद्धा अमोल मिटकरींनी म्हटलं आहे. दुसरीकडं ज्या विमानाचा अपघात झाला, विमान जळून खाक झालं, त्या विमानामधली कागदं आणि खुर्च्या कशा वाचल्यात असाही सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केला आहे. नेटकरीसुद्धा सवाल उपस्थित करतायत. जर तुम्हाला लँडिंग करता येत नव्हतं, एक तुम्ही गिरटी मारली तर दुसरी उडवून जाऊन तुम्ही सोलापूरला किंवा मग आसपासच्या पुण्याच्या विमानतळावर का उतरला नाहीत, तिथे तुम्ही का गेला नाहीत असाही सवाल उपस्थित केला जातोय. आणि दुसरीकडं खास करून अमोल मिटकरींचं म्हणणं आहे, अजितदादांच्या हातातलं घड्याळ जे आहे ते कुठं आहे? मग अजितदादांची बॉडी फुगलेलीच का होती? त्यांचं जे घड्याळ आहे ते अद्यापर्यंत सापडून का आलं नाही? आणखी एक मेजर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सकाळी बातम्या 6 जणांच्या आल्या, 6 जणांचा मृत्यू झाला असं सांगितलं गेलं. मग बॉडीज 5च का सापडल्या? 6वा माणूस कुठं आहे? असाही सवाल उपस्थित केला आहे मिटकरी यांनी. आणि अमोल मिटकरी यांच्यानंतर काल एक ऑडिओ क्लिप बाहेर आली जी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या 10 ते 6 मिनिटांच्या अगोदरची आहे असं सांगितलं जातं आहे. खरं तर विमान हे जमिनीवर लँडिंग करत असताना कदाचित मला वाटतं 1200 फुटावर जे आहे ते आल्यानंतर नेटवर्क येतं. तितक्या घाईमध्ये अजित पवारांनी कसं काय फोन केला हा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्या काळामध्ये तर मला वाटतं 6 मिनिटांच्या काळामध्ये तर एक पहिली गिरटी आणि दुसरी गिरटी होत असेल. त्या काळामध्ये विमान लँडिंग होत नाही, क्रॉसही झालं होतं. मग कसं काय अजित पवार इतक्या घाई गडबडीमध्ये कसं काय फोन लावतात? खरं तर वरतून तर फोनच लागत नाही. जर सॅटेलाईटचे नेटवर्क असेल, त्या विमानाशी जोडलेला काही फोन असेल, वायफायनं कनेक्ट असेल तर वायफाय कॉल लागू शकतो. आणि अपघाताच्या 6 मिनिट अगोदर हा कॉल झाल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे विमान गिरट्या घेत होतं त्या काळामधला हा कॉल आहे का असंही सांगितलं जात आहे. मी पहिल्यांदा सांगितलं की विमान असंच जात असताना एकदम असं क्रॉस झालं, सरळ जात असताना क्रॉस होणं म्हणजे कदाचित एखादं एक इंजिन बंद पडणं असं सुद्धा असू शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मग त्याच्यामध्ये कुठल्या ग्लिच आला, काय नेमका टेक्निकली प्रॉब्लेम आला आणि लगेच विमान एका सेकंदात पडलं आणि त्याच सेकंदामध्ये दुसऱ्या अर्ध्या सेकंदाला विमानाचा स्फोट झाला आणि राख सगळी झाली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणूनच विमान सगळं जळून खाक झालेलं असताना खुर्ची, ते कागद कसे काय राहिले असा सवाल उपस्थित केला जातोय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कुठंतरी संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत. विमान जे आहे ते विमान लँडिंग करत असताना जी काही धावपट्टी आहे त्याच्यावर मार्किंग नव्हतं. मार्किंग जर असतं तर त्याच्यावरच उतरवलं असतं. विविध सवाल जे आहेत ते उपस्थित केले जाऊ लागलेले आहेत. आणि यामुळे अजित पवारांचा मृत्यू हा संशयाच्या घेऱ्यामध्ये आहे. दुसरीकडं अजित पवारांच्या अंत्यविधी होत असताना काही पक्षाचे ठराविक प्रमुख नेते हे पक्षाच्या अध्यक्षाबद्दल चर्चा करत होते अशी मोठ्या प्रमाणावर चर्चा या ठिकाणी होते. त्यामध्ये सुनील तटकरे आहेत, छगन भुजबळ आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत. अमित शहा जेव्हा पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी तेव्हा दुसरं कुणी नव्हतं, प्रफुल्ल पटेल पुढे आलेले होते याची सुद्धा चर्चा केली जात आहे. प्रफुल्ल पटेल या सगळ्या गोष्टीचे मास्टर माइंड आहेत असं सांगितलं जातं आहे. सुनील तटकरे सुद्धा आहेत असं सुद्धा सांगितलं जातं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी फार बारकाईने जर पाहिल्या तर अजित पवार मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकटेच फिरले, एकट्यांनी सगळ्या सभा घेतलेल्या आहेत. कुठंही प्रदेशाध्यक्ष, त्यांचे जे काही महत्त्वाचे नेते सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ असतील, कुणीही दिसलं नाही आणि अजित पवार एकटे फिरत होते. मग अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा संपर्क मागच्या काही काळापासून तुटलेला होता का? हे सगळे लोक नाराज होते का?
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत या चिंतेमुळं किंवा मग याची भीती सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या सगळ्यांना आहे का, होती का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवार, शरद पवार यांच्या जवळजवळ 10-12 बैठका झाल्या. त्या बैठकीमध्ये कुठलाही नेता अजित पवारांचा प्रमुख नव्हता. म्हणजे मग सुनील तटकरे नव्हते, धनंजय मुंडे नव्हते, छगन भुजबळ नव्हते, प्रफुल्ल पटेल नव्हते, इतर कुठलेही नेते अजित पवारांसोबत शरद पवारांच्या बैठकीमध्ये नव्हते असं आपल्याला पाहायला मिळेल. त्या मागचा जो व्हिडिओ आपण तिथं पाहिला तर तिथे फक्त अजित पवार होते आणि बाकी जयंत पाटील, रोहित पवार हे जे आहेत त्या ठिकाणी होते. मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे फार पूर्वीपासून अजित पवारांच्या संपर्कात नव्हते का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. पक्षांतर्गतली नाराजी आणि दोघं एकत्रित येणार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जोडून पाहिल्या तर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि त्यामुळे अजित पवारांचा हा मृत्यू घातपात आहे की खरंच अपघात आहे, हे प्रश्न उलगडत नाही आहेत, कोडे उलगडत नाही आहेत, याची उत्तरं मिळत नाहीत. त्यामुळे लोक अद्यापही संभ्रमामध्ये आहेत. अजित पवार गेलेच नाहीत असं बऱ्याचशा लोकांना वाटतंय. आजही लोक अजित पवारांच्या त्या अंत्यविधीस्थळी जाऊन, त्या ठिकाणी स्मृतीस्थळी जाऊन जे आहे ते अभिवादन करतायत, फुलं वाहतायत. काल जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी विद्यार्थी जाऊन माथा टेकून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. म्हणजे लोक आजही हळहळलेले आहेत. अजित पवारांसारखा रांगडा, स्पष्ट, कुठल्याही प्रकारचा आजार नसलेला माणूस काही क्षणार्धात निघून जातो हे कोणालाच पटत नाही. त्यामुळे अजित पवारांचा मृत्यू नेमका कसा झाला आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेल. अमोल मिटकरी खूप चांगल्या मार्गाने जात आहेत. अमोल मिटकरींना खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं कळलंय. कुणीही बोलत नसलं तरी अमोल मिटकरी बोलतायत. बाकीचे का बोलत नाहीत हाही सवाल उपस्थित केला जातोय. या सगळ्या गोष्टीबद्दल अमोल मिटकरींना जे वाटतं ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं. आणि मग छगन भुजबळांना का वाटत नाही, सुनील तटकरेंना का वाटत नाही, धनंजय मुंडेंना का वाटत नाही, प्रफुल्ल पटेलना का वाटत नाही, इतर महत्त्वाच्या नेत्यांना या सगळ्या गोष्टीबद्दल का वाटत नाही, सुप्रिया सुळेंना का वाटत नाही. शरद पवारांनी तर सुरुवातीलाच हा अपघातच आहे असं म्हणून सोडून दिलं. या शब्दामागे नेमकं काय दडलंय हाही सवाल उपस्थित केला जातो. कारण पवार जेव्हा मी या गावाला जातोय असं सांगून जातात तेव्हा ते या गावाला जात नसतात, ते या गावाला जातात असं अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जेव्हा शरद पवार म्हटले की याचं राजकारण करू नका, हा अपघातच आहे असं जेव्हा शरद पवार म्हटले तेव्हा वेगळं काही कारण आहे का, त्याचा वेगळा काही अर्थ आहे का, असं या सगळ्या गोष्टीमधून एकंदरीत वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे शरद पवार आता एकटे पडलेत का असं सुद्धा लोकांना वाटू लागलेलं आहे. कदाचित सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांना जरी वाटत असलं की आता अजित पवार नाही आहेत, आपण पक्षात आहोत, आता शरद पवारांकडं त्यांच्या हाताखाली जायचं काही कारण नाही असं जरी वाटत असलं तर शरद पवारांनी हातचा राखून ठेवलेला आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे. जेव्हा सुनेत्रा पवार त्या ठिकाणी शपथविधीसाठी गेलेले होते तेव्हा पार्थ पवार हे शरद पवारांच्या घरी होते, त्यांच्या बैठका सुरू होत्या. शरद पवार आणि पार्थ पवारांच्या सोबत त्या ठिकाणी आणखी महत्त्वाची लोक होते, सुप्रिया सुळे सुद्धा होत्या. जरी पार्थ पवारांना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान नसलं, राजकारणाचं ज्ञान नसलं, या सगळ्या घडामोडींबद्दल काय निर्णय घ्यायचा ह्याचं जरी ज्ञान नसलं तरी कुणी ना कुणीतरी पार्थ पवारांना जे आहे ते सांगून ह्या सगळ्या गोष्टी करायला लावू शकतं असंही बोललं जात आहे. त्यामुळे अजित पवार गेल्यानंतर शरद पवार दुःखी झालेत हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं. आणि शरद पवार आजही शांत आहेत. शरद पवार हातचा सोडत नाहीत. मी म्हणल्याप्रमाणे ते हो जर म्हणले असतील तर त्याचं उत्तर नाही असू शकतं, नाही जर म्हणले असतील तर त्याचं उत्तर आहे असू शकतं. त्यामुळे शरद पवारांचा भरोसा नाही. जरी अजित पवार आज नसले तरी शरद पवार आहेत. त्यामुळे जे दीर्घकाळात शरद पवारांसोबत राहणारी लोक आहेत, ज्यांना शरद पवारांनी मोठं केलं, त्यांना देखील नक्की माहीत आहे की शरद पवार अजून जिवंत आहेत. म्हणजे टायगर अभी जिंदा है, कुछ भी हो सकता है, वो पंजा कभी भी खड़ा कर सकता है और कभी भी दबोच सकता है असं सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांचा मृत्यू, पक्षाचा अध्यक्ष कोण आहे, काय नेमकं होईल काहीही सांगता येत नाही. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं म्हणजे पक्षाच्या अध्यक्ष त्या होतील असं नाही. ऐन वेळेला शरद पवारसुद्धा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असू शकतात, तेही दोन्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असू शकतात. याबद्दल कोणालाही काही शंका वाटण्याचं कारण नाही, कारण शरद पवार अजूनही हातचा राखून ठेवलेले आहेत. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला सुद्धा कळून चुकलेल्या आहेत. फक्त लोक वाट पाहत आहेत की नेमकं पुढे काय होणार आहे. आपण सुद्धा वाट पाहू की पुढे नेमकं काय होणार आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. मराठी महाराष्ट्रावर नवीन असाल तर मराठी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल
तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.